जय श्री कृष्ण, राधे राधे. हे बघा आता कामाला जायचं टाईम झाला आता माझा. आज सोमवार आहे. आज काय एवढं काम नसतं दुकानात, पण आपल्या टायमाला गेलेलं बरं असतं. कुणाचं बोलणं नाही खायचं. उशीर आले काय. आता तुम्ही म्हणताल काही काही लोक मला मनात म्हणत असतील, मला काय अजून कमेंट वगैरे नाही केले की रील बनवती काय करते, पण हे जेवणच कळतं की आपल्याला आपलं कोण आणि जगात जग कोण आहे. म्हणून मी खास ना लेडीजसाठी हा व्हिडिओ बनवते. कारण ज्याला ना खरंच मी सांगते लेडीजनं की कधीच कुणाला भ्यायचं नाही. मी खूप बिली, कारण माझा नवरा साधा सिंपल होता. साधा सिंपल म्हणजे लय सिंपल होता. कारण ते म्हणायचं नको जग काय म्हणतं, आमचं काय म्हणतं. मग काय टायमाला मला त्यांनी सपोर्ट बी केला, खूप सपोर्ट केला. पण मीच त्या टायमाला ऐकली नाही. ज्या टायमाला आता तुम्ही म्हणताल की तो गावांवर व्हिडिओ बनवती, असं काही नाही ताई. घरात आहे म्हणून बाहेर जाताना तर आपण ड्रेस साडी वगैरे मी घालतच असते. आणि माझ्या नवऱ्याने काय म्हणलं होतं पहिल्यांदा, तू गावाला बी जाता नाही पहिल्यांदाच म्हणले की तू ड्रेस घालत जा. कारण का आता काही गोष्टी ना मी आहे तर ठीक आहे, एखाद्या बारीला मी नसलो तर त्यांनी माझा पहिलाच विचार केला होता बघा. मग की माझी माणसं आहेत तशी, आणि की नावं ठेवणारीचे सगळी, सपोर्ट करणारे नाही आहे कोणी, नावं ठेवणारे भरपूर आहेत. आणि आत्ता बी माझे व्हिडिओ बघतात, पण त्यांना असं वाटत असेल काहीला सुचलंय आता, हां असं करावं का तसं करावं का. हां मान्य करते मी सगळ्यांचं, असं करावं का तसं करावं का, पण का नाही करावं ह्याचं बी उत्तर मला द्या. का नाही करावं? कारण माझ्या नवऱ्याने असताना सुद्धा मला कधीच अडवलं नाही. आणि त्यांनी मला सांगितलेलं आहे जगाला नाही भ्यायचं. आपण जे चुकीचं वागत असेल ना तर भ्यायचं, चुकीचं नाही ना वागत तर कधीच भ्यायचं नाही. म्हणून मी सांगते ताईंनो, कधीच आपण चुकीचं नाही वागायचं. आता ही व्हिडिओ बनवणं चुकीचं नाही आहे. आपण कोणाला घाण कमेंट केली ना तर ती चुकीचं आहे बरं का. हां तुम्हाला नसेल कमेंट करायचं तर नका करू, पण कुणाला चुकीचं नका करत जाऊ. मला नाही अजून केलेली आणि कुणी करू बी नाही. कसं असतं चुकीचं, मी तर अजूनपर्यंत नाही चुकीची कुणाला कंप्लीट केलेली. आणि माझी जी व्हिडिओ बघतात ना मी फक्त ताईंसाठी करत असते. कारण का तर लेडीजला लय प्रॉब्लेम असतात काही गोष्टीत, ती सांगू शकत नाही कुणाला. पण असं सांगू शकतात दादा ताईंनो, काही भ्यायचं नसतं. कारण भेलं ना ते आपण तिथंच थांबतो, आणि नाही भेलं तरच मोरं चलतो. बघा आपण कुठं बी जातो ना रस्त्याला, भेलो ना तर आपण रस्ता सुद्धा क्रॉस करू शकत नाही. आणि नाही भेलो तर ते गाड्या येणार सुद्धा आपल्याला भेटतात, असं असतं. म्हणून ही आपल्या जन्माची एक गाडी आहे, म्हणून भिवू नका, बिनधास्त चला, कुणालाच भिवू नका. कारण माझ्या नवऱ्याने सांगितलं भ्यायचं नाही. जिथं चुकीचे वागतो ना आपण तिथं भ्यायचं, आणि जिथं चुकीचं नाही ना वागत तिथं कधीच भ्यायचं नाही. आज माझ्या जबाबदारी आहेत काही गोष्टीच्या, आणि ते मी पूर्णच करत आहे. मला चुकीचं काय करायचं नाही म्हणून. कारण माझी पोरगी आहे, पोरगे आहे, असं आहे. एक आयुष्यात एक माणूस नसताना काय असतं ना फक्त मला माहिती नाही, जगाला नाही माहिती. आणि प्रत्येक गोष्टीत काही नाही काही नशिबात असतात. कुणाच्या नशिबात काय, कुणाच्या नशिबात काय, काहीतरी कमी असतं. म्हणून माझ्या एक नशिबात कमी, मला तर आयुष्यभर नशिबात कमीच आहे. झाला म्हणली तर आईबापाचं प्रेम नाही भेटलं. त्याच्यानंतर माझ्या आजाजीने सांभाळ केला, चलत्या मला त्यांनी लग्न केलं. आणि म्हणलं जाऊ दे मरू दे, चला आपल्या आईबापाचं प्रेम नाही भेटलं तर नीट लग्न झालं सासू-सासरं ते तर अजून गोड्याचे निघाले. असतंय का कसं नशीब फुटकं, पण एवढं नसावा. म्हणून काही गोष्टींना मी हळूहळू तुम्हाला सांगत जाईल ताईंनो. म्हणून कुणाला भ्यायचं नाही, जगत राहायचं. जवळ जीवन आहे ते जगणारच आहे आपण. आणि चुकीचं काही करायचं नाही आपल्याला, काही गोष्टी चुकीच्या नाही करायच्या. मग ते कुणी का असा ना, आपलं माणूस असू नाही तर जगाचा असू द्या. हे आपण जगाय आलेलो या, मरणार तर आहेच, ते तर सगळ्यालाच आहे. ही खरं परिस्थिती आहे की आपण इथले नाही आहेत तरी आपण आशा करतो, बरोबर आहे ना. हां आता माझं उद्या काय होईल मला माहिती नाही का, माझ्या आयुष्यात असं होईल म्हणून मला माहिती असतं तर आधीच काहीतरी मी विचार केला असता त्या गोष्टीचा की असं वाईट घडणार आहे. काय करणार, ज्या नशिबाच्या गोष्टी असतात त्या आपल्याला बघावं लागत असतात. आणि नशिबावर सोडून जगात येणं हेच माझी नम्र विनंती आहे. आणि मला ना तुमचा सपोर्ट असेल ना तर मी अजून बी मोर जाऊ शकते, हे मला खात्रीशीर आहे. आणि माझा देव माझ्या पाठीशी आहे. जय श्री कृष्ण, राधे राधे. रोहिदास, जय रोहिदास.